कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, रेल्वेच्या बाबतीतली एक खूपच सकारात्मक बातमी. महिन्याला जवळपास 12 लाखाचं लाईट बिल या रेल्वे प्रशासनाने वाचवलंय. पहा मित्रांनो, दरमहा 12 लाख रुपयाची बचत. काय केलं रेल्वे प्रशासनाने? सोलार एनर्जी प्लांट्स त्यांच्या कार्यालयांवर, जिथं जिथं शक्य तिथं रेल्वे स्टेशनचा परिसर आणि मग स्टेशनवरचे दिवे आणि पंखे या सोलार पॅनलपासून बनणाऱ्या विजेवर चालले जातील अशी सगळी कनेक्टिव्हिटी करून घेतली. आपला भारत देश उष्णकटिबंधातला देश. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आपल्याकडं तापमान 40 ते 46 डिग्री इथपर्यंत जास्तीत जास्त शहरांमध्ये नक्की असतं. आता याच टेम्परेचरचा उपयोग, याच सूर्यकिरणांचा उपयोग जर असा अनेक खात्यांनी करून घ्यायचं ठरवलं आणि जर प्रशासनाने उचल खाल्ली, जिथं जिथं म्हणून सिमेंट कॉन्क्रीटच्या शासकीय इमारती आहेत, पाण्याच्या टाक्यांचा भाग सोडून दिला, तरी प्रत्येक कार्यालयाच्या वरती आपल्याला भरपूर प्रमाणात जागा उपलब्ध आहे. अशी अनेक कार्यालय, अनेक शाळा, कॉलेजेस शासनाच्या आधिपत्याखाली असलेल्या अशा अनेक इमारती ज्यांचा उपयोग आपल्याला सोलर पॅनल्स बसवण्यासाठी नक्की करून घेता येईल. आज जर एक खातं, रेल्वे प्रशासन, 1-2 जिल्ह्यापुरतं मर्यादित अशी पावलं उचलल्यानंतर जर डिक्लेअर करत असेल की हो, महिन्याला आम्ही 12 लाखाचं लाईट बिल वाचवलंय, तर किती मोठ्या प्रमाणात ही बचत होऊ शकते याचा आपण अंदाज घेतलेला बरा. 36 जिल्ह्यामध्ये कितीतरी प्रशासकीय कार्यालये अशी आहेत की ज्यांच्याकडं आज अद्ययावत इमारती तयार आहेत. त्याच्यावरती आपण इन्स्टंटली सोलार पॅनल्स बसवणं हे खूप गरजेचं आहे. कारण अपारंपरिक ऊर्जा आपण वापरतोय. आज उद्या कदाचित 5-10 वर्षांनी तुम्हाला पेट्रोल आपण जे आयात करतोय आत्ता, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसेल. हळूहळू ही क्वांटिटी कमी होत चाललेली आहे. कारण आपण इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देतोय, इथेनॉल मिक्सिंगला प्रोत्साहित करतोय, शुगर फॅक्टरीजना इथेनॉल बनवण्यासाठी उद्युक्त करतोय. बऱ्याच ठिकाणी आता हायड्रोजन कार आणि हायड्रोजन ट्रान्सपोर्टेशन, पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये बसेसला हायड्रोजन बस आणि मालवाहू ट्रकला हायड्रोजन ट्रक्स. टाटा मोटर्स या हायड्रोजन ट्रक्सची आता ट्रायल सुरू करत आहेत. म्हणजेच आता येणारा काळ हा आपल्याला अपारंपरिक ऊर्जा जेवढी म्हणून वापरता येईल तेवढी वापरत आपल्याला नॅशनल सेव्हिंग करायचं आहे. सेव्हिंग ऑफ नॅशनल एनर्जी. मग ती लाईटची असो, पाण्याची असो, नाहीतर मग या पेट्रोल आणि डिझेलमध्ये जेवढं म्हणून आपलं चलन बाद होतं आयात करण्यामध्ये, त्याच्यामध्ये पण कमतरता आलीच पाहिजे. कारण नुसत्याच आपण मोफतच्या स्कीम्स राबवत बसलोय, पण तिजोरी कशी भरेल याच्यासाठी जे मार्ग आहेत ते अवलंबले जाणं हे पण नितांत गरजेचं आहे. याच्याकडे कुठल्याही राज्याने कानाडोळा केला नाही पाहिजे. सेंट्रल मिनिस्ट्रीची जिथं म्हणून मदत लागणार आहे तिथून मदत नक्की मिळणार आहे.
कारण अपारंपरिक ऊर्जाचे स्रोत वापरण्यासाठी बऱ्याच ठिकाणी सबसिडीज पण अवेलेबल आहेत. सोलार पॅनलला घरोघरीसुद्धा तुमच्या टेरेसवर जर बसवायचं असेल, सपोज तुमची एक 4-8 लोकांची सोसायटी आहे, बऱ्यापैकी तुमच्याकडे एक 2000 स्क्वेअर फूटचा टेरेस आहे, सर्वानुमते तिथे जर सोलर पॅनल्स वापरले आणि सगळ्यांना जर ती कनेक्टिव्हिटी दिली तर नक्कीच सर्वांचं लाईट बिल शेकड्याने कमी येणार आहे. म्हणजेच वार्षिक ही मोठ्या रकमेची बचत प्रत्येक सोसायटीला होऊ शकते. त्यामुळे जसं प्रशासकीय कार्यालयांनी हे करावं असं मी सुचवतोय, त्याच पद्धतीने जास्तीत जास्त हाऊसिंग सोसायटीज आणि अपार्टमेंट्सनी, जास्तीत जास्त बिल्डर लॉबीनी जिथं जिथं म्हणून त्यांना शक्य आहे तिथं तिथं त्यांनी सोलर पॅनल्स नक्की बसवावेत. जसं तुम्ही आज पोडियम करता, जिम बांधून देत आहे, स्विमिंग पूल बांधून देत आहे, फिरण्यासाठी एक ट्रॅक बांधताय, अशा जवळपास तुम्ही 15-16 ॲमेनिटीज देताय आणि एखादा गृहप्रकल्प उभा करताय. त्याच ठिकाणी मला असं वाटतं तुम्ही पोडियमसारख्या उंचीवर जिथं जास्तीत जास्त सूर्यकिरण येतील अशी एखादी जागा निवडू शकता, किंवा सरळ टेरेसवर तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकता. प्रत्येक बिल्डिंगच्या टेरेसवर जेवढी वाचेल तेवढी एनर्जी वाचेल. अगदी मी म्हणतो एखाद्या अपार्टमेंटची लिफ्ट चालण्यापुरती जरी वीज तुम्ही वाचवू शकला तरीही भरपूर बचत होऊ शकते. त्यामुळं आज रेल्वे प्रशासनाचं खरोखर मनपूर्वक अभिनंदन. कविप्रावित शो यूट्यूब चॅनलतर्फे रेल्वे प्रशासनाला, रेल्वे मंत्र्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना ज्यांनी या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन केलं, अंमलबजावणी करून ती कार्यरत केली सोलार एनर्जी, आणि तिचा वापर करत करत डायरेक्ट येणारी वीज त्याच्यामध्ये बचत करून दरमहा येणाऱ्या लाईट बिलामध्ये भरघोस बचत करून 12 लाखाची बचत दर महिन्याला. म्हणजेच मित्रांनो 1,44,00,000 हा एके ठिकाणी बचतीचा हा वार्षिक आकडा आहे. अशाच पद्धतीने जर आपल्या पूर्ण भारत देशात मोठमोठे सोलार प्लॅन्ट्स जर उभे राहिले, आज कच्छच्या रणामध्ये मोठा, आशियातला मोठा सोलार प्लॅन्ट उभा राहतोय. आज काही काही ठिकाणी नॅशनल हायवेजच्या कडेने जिथं जिथं मोकळ्या जागा आहेत तिथं पण असे छोटे छोटे सोलार प्लॅन्ट्स पाहायला मिळत आहेत. तुम्ही जेव्हा प्रवासाला निघता, प्रवासाला जाता, तेव्हा असे छोटे छोटे प्लॅन्ट्स 3-4 एकरमध्ये, 5 एकरमध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा जागृती सुरू आहे. जी अगदी पडीक लँड आहे त्या ठिकाणी सुद्धा सोलर पॅनल बसवून ती एनर्जी विकण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त केलं जातं आहे. नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी स्पृहणीय आहेत आणि डेफिनेटली आपलं भारत सरकारसुद्धा अशा गोष्टींना प्रोत्साहन मिळण्यासाठी ठिकठिकाणी सबसिडीजसुद्धा देत आहे. चला मित्रांनो, अशा गोष्टींचा प्रसार एकमेकांमध्ये नक्की करा. ज्यांना ज्यांना आपल्याला असं वाटतं की हे करणं शक्य आहे त्यांच्यापर्यंत असे व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि जे काही सरकार फायदा करतं आहे त्या स्कीम्स लोकांपर्यंत नीट प्रकारे माहीत झाल्या पाहिजेत. ठीक आहे, टेक्नॉलॉजीचं युग आहे, त्यांनी आता आजकाल बऱ्याच गोष्टी एक खिडकी योजनेने सुरू केलेल्या आहेत प्रशासनाने. बऱ्याचशा वेबसाईट्स पण सुरू झालेल्या आहेत. तुम्हाला बऱ्याच प्रकारची सर्टिफिकेट्स, कोणत्या वेबसाईटवर कोणतं सर्टिफिकेट मिळेल हे सुद्धा तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटला जाऊन सगळी माहिती घेऊ शकताय. घरात बसून तुम्हाला अनेक प्रकारची प्रमाणपत्र मिळू शकत आहेत. या सगळ्या सुधारणा या तुमच्या आमच्यासाठीच हे शासन करतं आहे ना. नुकतीच आता एक अनाऊन्समेंट झालेली पण मी ऐकतोय, ज्या ज्या प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयाचा स्टॅम्प लागायचा आणि मग साध्या साध्या माणसांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेशन, डोमिसाईल सर्टिफिकेट, अशा अनेक प्रकारची प्रमाणपत्र 12वी झाल्यानंतर कुठे ॲडमिशनसाठी, 10वी नंतरच्या ॲडमिशनसाठी जी जी कागदपत्रं लागायची त्या ठिकाणी 500 रुपयाचा स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करणं याला त्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजेच 500 रुपयाचा स्टॅम्प हा वगळण्यात आलेला आहे. म्हणजेच आता थोडासा तरी रिलीफ सगळ्या जनतेला मिळालाच आहे ना. प्रत्येक कुटुंबाचे असे 3-4 सर्टिफिकेटला तुम्ही विचार करा. 500-500 रुपयाचे स्टॅम्प प्लस ॲडव्होकेटची फी
प्लस इतर काही लागत असेल तो खर्च, जाणं येणं त्याचं, छोट्या गावातून शहरापर्यंत यायचं काही दाखल्यांसाठी, या सगळ्या गोष्टी आता शासनाने जनतेच्या सुखासाठी, जनतेच्या सोयीसुविधांसाठी, जनतेच्या खिशातून काहीतरी पैसा वाचावा अशा या सर्वाभिमुख योजना आणलेल्या आहेत. फक्त या योजनांची तळागाळापर्यंत माहिती पोहोचवण्याचं कामसुद्धा यथोचितरित्या झालं पाहिजे. अगदी निरक्षर माणसाला सुद्धा सरकारच्या सर्व योजना माहिती पाहिजेत अशा पद्धतीने या योजनांचं काहीतरी पॉम्पलेटचं वाटप, कुठेतरी अंगणवाडीच्या माध्यमातून प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये सगळ्या योजना पोचल्या पाहिजेत. प्रत्येक सरपंचानी त्याच्या गावामध्ये या योजना कशा कम्युनिकेट करू शकतो, आपण लोकांना कशा पद्धतीने समजावून सांगू शकतो. भले तुम्ही एखाद्या दिवशी एखादी मीटिंग कॉल करा गावकऱ्यांची आणि तिथं त्यांना ती माहिती द्या. भले गावातल्या सुशिक्षित तरुणाईचा असा उपयोग करून घेता येईल की त्यांना तुम्ही एखादी पॉम्पलेट तयार करायला लावा, ती घरोघरी वाटून समजावून सांगायला त्यांना काहीतरी ग्रामपंचायतीचं मानधन पण देऊ शकता तुम्ही. तुम्हाला तेवढ्या ग्रँट्स असतात, निरनिराळ्या ग्रँट्सद्वारे तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये पैसा येऊन पडत असतो. तात्पर्य, प्रत्येक माणसाने थोडी जर सहकार्याची भूमिका केली आणि स्वतःकडचं ज्ञान इतरांना थोडासा वाटण्याचा आटोकाट प्रयत्न केला, जे काही निरक्षर लोक आहेत त्यांना साक्षर लोकांनी अशा सगळ्या योजनांची माहिती दिली, तर नक्की देश आपला अजून समृद्ध होत जाईल, यात काहीच शंका नाही. चला, आज मुख्य विषय होता सोलार पॅनलचा आणि सोलार एनर्जी, युटिलायझेशन ऑफ सोलार पॉवर. याविषयी आपल्या रेल्वे प्रशासनाने एक आदर्श मार्ग घालून दिलेला आहे. त्याच मार्गाने इतर शासकीय सर्व डिपार्टमेंट्स, त्यांची कार्यालयं यांनी अंमलबजावणी कशी करता येईल याकडे लक्ष दिलं तर आपण भरपूर विजेची बचत करू शकतो, भरपूर वीज बिलात बचत होऊ शकते आणि शासकीय तिजोरीतला बराचसा पैसा वाचू शकतो. धन्यवाद.